हाय गाईज, कशात तुम्ही? नमस्ते, वेलकम बॅक टू दिस चॅनल. आज आहे डे 3 इन केरला आणि आज आम्ही जाणार आहोत पद्मनाभस्वामी टेम्पल. जर मी चुकीचं बोलली असेल तर मला माफ करा. सो तिकडे असं स्लॉट्स होते की 6:30 to 8:30 किंवा 8:30च्या नंतर 11:30पर्यंत. सो आम्ही 8:30ला जाणार आहोत. बट इथेच 8 वाजलेत. आय डोंट नो की 8:30च्या अगोदर आम्ही पोचू की नाही. कॅमेराज आणि फोन अलाउड नाही, लॉकरमध्ये ठेवायला लागतं तिकडे. त्यामुळे मी कॅमेरा घेऊन नाही जाणार आहे. बट मला असं झालं की इतकी सुंदर दिसते मी. मला खूप जास्त आवडली आहे ही साडी. प्रेमात आहे मी. फ्रेम खूप छान दिसते. तुझी फ्रेम छान दिसते कारण तुझ्या फ्रेममध्ये मी आहे. साऊथ इंडियन ॲक्ट्रेस. खूप मस्त वाटतं. इंडियन लुक केला मी तर पदर बांधला. आणि एक USP सांगू या लुकचं. हे मंगळसूत्र नाही, तो टीका. हा टीका. काल ना एका मंदिरात गेलेलो तर त्यांनी तो टीका दिलेला आणि गंध टीका जे काय आहे ते, आणि शिवानीने सगळ्यांना हा टीका असा लावलाय. खूप सुंदर वाटतं आणि त्यामुळे फुल लुक असं मस्त दिसतंय. सगळे आम्ही असं त्यांच्यातलेच वाटतो आणि यश तर जास्त वाटतोय त्यांच्यातला. आलो आहे आता. सो आम्ही इकडे 8:30ला आलेलो आणि आता 9:30 झाल्यात आणि मस्त दर्शन झालं. हे आहे पाठी आणि यशने ती हे पूर्ण मुंडू सेट आहे. हा मुंडू सेट तुम्ही इकडे मला वाटतं बाहेर पण मिळेल. मी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं की बाहेर 300 रुपयाला मिळतं. मी दुसरीकडनं हँडलूममधनं घेतलं म्हणून थोडा जास्त खर्च. सिस्टमॅटिक होतं आणि त्याची अशी स्टोरी आहे, ते तुम्ही ह्यांच्या चॅनलवरती बघा. हा रिअल टाइम रिपोर्ट करते आणि मी जे रिसर्च तिकडे जायच्या अगोदर केलं पाहिजे ते मी आता आल्यावरती करते. सो ऑल क्रेडिट गोज टू यश, कारण की त्यांनी हे रिसर्च केलेलं आणि तो सगळं स्टोरी सांगत होता. पण ती ऑब्व्हियसली मी विसरणार आणि म्हणून मी आत्ता हे मला इन्क्लूड करायचं होतं. बिकॉज तुम्हाला समजणार नाही की मी काय बडबडते, कारण की मी अर्ध बोलत होती, अर्ध मी म्हणजे स्किप करत होती. सो फर्स्ट ऑफ ऑल श्री पद्मनाभ स्वामी टेम्पलमध्ये लॉर्ड विष्णूंचा आयडल आहे. तर त्या पोस्चरचं नाव आहे अनंत शयना. डोअर्स आहेत. फर्स्टमधनं लॉर्ड विष्णूंचा आपल्याला हँड दिसतो, सेकंडमधनं फेस दिसतो आणि त्या पोझिशनचं नाव आहे अनंत शयना, जे मी तुम्हाला ऑलरेडी बोलली आहे. मला माहिती आहे की ते 12,008 शालिग्राम रॉकने बनवलं आणि ते पण एक रिव्हर आहे नेपाळमधनं, तिकडनं हे केरलाला आणलेलं आहे. जास्त चांगलं आहे, म्हणजे आपल्याला आपलं कल्चर माहिती पाहिजे. रीड ऑल दिस थिंग्स आणि मी काय करते मलाच नाही माहिती. सो आता मी हे केलं आहे की जेव्हा पण मी कोणत्या टेम्पलला जायच्या अगोदर त्याची हिस्ट्री वाचली पाहिजे. बिकॉज किती चांगलं वाटतं आपल्याला जर नॉलेज असलं तर आपण असं लोकांना सांगू शकतो. जुलै 2011मध्ये, जून का जुलै 2011मध्ये ट्रेजरी डिस्कवर केलेलं त्या लोकांनी. सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरने त्या लोकांनी अंडरग्राऊंड वॉल्स ओपन केले होते आणि त्याच्यामध्ये सगळं डॉक्युमेंट होतं. सेफगार्ड बेसिकली होतं की टेम्पलचं कोणी काही हात लावत नाही का सेफगार्ड करण्यासाठी, जस्ट त्यांना डॉक्युमेंट करायचं होतं. बट ते सगळं डॉक्युमेंट नाही करू शकले. ड्युरिंग द इन्स्पेक्शन वॉल्ट A, C, D, E and F वर ओपन आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप सारं गोल्ड कॉईन, ऑर्नामेंट्स, प्रिशियस ज्वेल्स अँड क्राउन्स दिसलं आणि त्यांचं क्राफ्टमॅनशिप काहीतरी वेगळंच होतं. म्हणजे ते सगळे गुदारच्या काळातलं क्राफ्टमॅनशिपचं त्यांना मिळालं. बट ते लोक वॉल्ट B नाही ओपन करू शकले फॉर सम रिझन्स. B वॉज अनओपन आणि मी तुम्हाला ह्या स्टोरीची लिंक खालती डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल. तुम्ही तुमचा रिसर्च पण करा. अँड मला खूप बरं वाटलं की असं म्हणजे रिसर्च केलं पाहिजे आणि मला असं वाटलं की हे यशने केलं, हे निकाने केलं, म्हणजे किती बरं वाटतं की त्या टेम्पलची आपल्याला हिस्ट्री माहिती असेल. सो या ऑल थँक्स टू यश. पण केला की रिसर्च केल्यानंतर आपल्याला जे टेम्पलची हिस्ट्री आहे ती समजते आणि खूप चांगलं वाटतं की आपल्याला माहिती असतं ते. आता आपल्याला म्हणजे रेकॉर्ड करताना मला बोलायला पण बरं पडेल आणि मला माहिती असेल तर मी दुसऱ्यांना पण सांगू शकते आणि तुम्हाला नसेल माहिती तर तुम्हाला पण कळेल. सो असं विन विन सिच्युएशन आहे. अँड या मला खूप बरं वाटलं हे सगळं ऐकून आणि वाचून आणि नॉलेज जास्त एक्सपांड करून. सो आता आपण कंटिन्यू करूया आपला ब्लॉग. आणि वन मोर थिंग, तुम्ही पण तुमचा रिसर्च करा. मी जेवढं बोलली आहे ते मला असं वाटतं की 2% ऑफ द नॉलेज विकिपीडियामध्ये किंवा गुगलमध्ये आहे. सो डू युअर ओन रिसर्च आणि जर मी काही मिस केलं असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये मला सांगा की अपूर्वा हे आहे आणि हे तू सांगितलं पाहिजे होतंस. तर मी नेक्स्ट टाईम ते पण इन्क्लूड करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो एका दरवाजामध्ये असा हात दिसतो, एका दरवाजामध्ये त्यांचं तोंड दिसतो. म्हणजे हा सगळीकडे ना लाईट नाही आहे. दिवा म्हणजे नॉर्मल आपले दिवा असतात ना त्यांनी अंधार आहे बट दिसतं तुम्हाला. वाला दर्शन घेतलं, त्याच्यामध्ये असं एक तसं लॅमिनेटेड फोटो मिळतो, 2 केळी आणि ते सगळं. सो पटकन झालं दर्शन, फटाफट झालं आणि आता हे लोक फोटो काढत आहेत. सेशन चालू आहे. फायनली आता घरी आलो आहे आम्ही
आणि ॲक्च्युली मला चक्कर यायला लागली. इतकं ऊन आहे. जर तुम्ही इकडे येणार असाल तर पाणी घेऊनच फिरा. पाणी घेतल्याशिवाय तुम्ही बाहेर पडूच शकत नाही. इतकं जास्त ऊन आहे, खूप आहे. आणि असं ना म्हणजे मलाच येते अशी चक्कर, मी ह्या लोकांना येत नाही. मला ऊन बघितलं की चक्कर येते, लाईक बघूच शकत नाही मी. असं आय डोंट नो, असं कसं अचानक थंडी पण नाही म्हणू शकत, बट नॉर्मल टेम्परेचर होतं मुंबईमध्ये आणि इकडे अचानक लाईक खूप जास्त गरमी झाली. मी अशी कंप्लेन नाही करत आहे, मी जस्ट सांगते की जर तुम्ही येणार असाल ह्या टाईम ड्युरेशनला तर पाण्याची बॉटल मस्ट हॅव आहे आणि सनस्क्रीन आणि पाण्याची बॉटल. आणि आता मी विचार केला की मी चेंज करणार आहे, त्यात तुम्हाला दाखवते एकदा लास्ट माझी साडी. सो ही मी माझ्या आईची साडी घेतली आहे आणि ती मला बोलत होती की ही साडी घेऊ नको, जुनी वगैरे आहे, बट मला खूप आवडली. तुम्ही बघू शकता असं ना इकडे अशी म्हणजे ते असं लाईक साऊथ इंडियन साडीजला कशी अशी जरी असते, मला असं वाटतं तशी सेम जरी आहे. मला खूप आवडली. सकाळी किती मी 4:30ला उठली आहे. 6पर्यंत आपण रेडी होऊया. सो मी मस्तपैकी 5:30चा अलाराम लावलेला, बट मी 4:30लाच उठली आणि मग झोपलीच नाही. मग मी पटकन आवरलं, ते सगळं केलं आणि मग शिवानीने मला साडीसाठी हेल्प केली. साडी पण खूप मस्त ड्रेप केली आहे. मी 1 वाजल्यात आणि आता आमचं जेवण आलं. हे 2 भाज्या कुठल्या मागवलेल्या? भेंडी आणि टमॅटो. हां, भेंडी आणि टमॅटो आणि डाळ ना, डाळ आणि चपात्या. इकडचं मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलेलं आठवतं तुम्हाला, फ्राय आहे आणि ही बेस्ट डिश आहे, आम्ही डिस्कवर केलेली खूप. तुला ती डिश नाही आवडली जी माझी याच्यात होती ती? ह्या 2 ही दाखव ना त्यांना. हा, आधी आमचं तर दाखवते. ओ माय गॉड. राईस आणि ही आहे कुस्कू, काय कुत्तू परोटा. आणि आपण लहानपणी ते असं चपाती फ्राय करायचो, शिळी चपातीला, बट हे तसं नाही लागत आहे. हे जरा वेगळं लागतं, असं नूडल्स टाईप लागतं. कारण हा पराठा आहे, हा मैदावाला पराठा आहे. आपण ते खायचो ते गव्हाची चपातीवाला खायचो. हे मैद्याचा पराठा मस्त आहे. पराठा पण मस्त आहे. सूप यशने संपवला नाही आहे आणि जेव्हा तो आलेला तेव्हा बोलला की मी नाही देणार. कोतू परोठा कोतू. ठीक आहे, मी जरा आता वाढते मी. सो आता मी गेलेलो नॅपियर म्युझियमला. काय मस्त असे मूर्तीज होते, किती 18 म्हणजे खूप 18 सेंचुरीज आणि ते असं सगळं. मी त्याचे फोटोज सगळे इकडे लावेन. आणि आता मी चाललो आहे ॲक्वेरियमला. काय मस्त आहे इकडची ग्रीनरी, खूप जास्त चांगली आहे. थर्ड टाईम आलो आहे. फायनली आम्हाला हे सगळं मिळालं आहे चालू आणि त्या फोटोग्राफी चाललेली आहे. शिवानी द फोटोग्राफर. ॲलिगेटर, किती वेगळे प्रकारचे फिशेस आहेत. ही ॲलिगेटर कार आहे. आम्ही इकडे थर्ड टाईम आलो आहे नॅचरल हिस्ट्री म्युझियम. फर्स्ट टाईम जेव्हा नॅपर म्युझियमला आलेलो तेव्हा आम्ही तिकडे कॉन्सर्ट चालू होता, सो आम्ही नाही गेलो. तिकडे तिकीट 450 होती. मग तो बोलला की युज्युअल डेजला ते म्युझियम फ्री असतं. सो आम्ही मंडेला क्लोज्ड होतं आणि आज आम्ही आलो लेट. सो हे थर्ड टाईम आहे जे आमचं मिस झालं हिस्ट्री म्युझियम. सो पहिला आम्ही गेलेलो नेपियर म्युझियमला. ते चांगलं होतं. मी त्याचे सगळे फोटोज आणि पिक्चर्स टाकेल. खूप मस्त आहे. कॉईन्स ओल्ड एजमध्ये कसे होते ते सगळं होतं. आणि त्याच्यानंतर मस्त म्हणजे विष्णूचं हे फोटो, म्हणजे त्यांची मूर्ती, परत गणपती बाप्पांची मूर्ती, खूप साऱ्या वेगळ्या मूर्तीज होत्या तिकडे आणि मस्त होतं. आणि असं एक म्हणजे एलिफंटच्या दातांनी असं काय वेगळे प्रकारचे गोष्टी बनवलेले, म्हणजे वॉलेट किंवा काही असं सगळं खूप सारं वेगळं होतं. आणि अशी ना खूप मजा आली. आवडतं बट ते हे काहीतरी वेगळंच वाटत होतं, काहीतरी एन्शियंट टाईम पुन्हा असं म्हणजे असं रिव्हिजिट करतोय आपण पास्ट असं वाटत होतं. खूप छान वाटलं, खूप मजा आली. सांगत होती नेपियर म्युझियम हे आहे ते नेपियर म्युझियम. त्याच्यामध्ये असे सगळे स्कल्पचर्स आहेत, म्हणजे हे ते दिसतं आणि हे असं स्कल्पचर्स वेगळे आहेत मस्त. जे मी मगाशी तुम्हाला बोलत होती ना की दातांनी सगळं बनवलं ते हे आहे आणि खूप मस्त आहे. आणि ते त्यांच्या लँग्वेजमध्ये. सो आणि ते सगळे मस्त वेगळे गॅलरी, आर्ट गॅलरी आहे
आणि या आता बघूया असंच फिरतोय. मी आलो आहे कोवलम बीचला आणि हा बीच किती क्लीन आहे, बाप रे, खूप जास्त क्लीन आहे. अरे सांगतोय भाई, असं वाटतं लक्षद्वीप वगैरे, लक्षद्वीपला आलाय. तिथे ना एक हे बघ, हे ना हा काय नाही दिसत आहे, स्काय मिसिंग आहे. काय कारण आता ढगाळ वातावरण झालं. यश, जर उद्या आपला तो बीच वर्कला असा नसला तर मी त्यासाठी आउटफिट आणला होता बीचचा. अरे पण हा किती सुंदर आहे ना, खूप मस्त वाटतंय. जस्टिस नाही करत आहे बट म्हणजे लाइटिंग तेवढी अमेझिंग नाही आहे ना आता, हा. म्हणून तेवढं दिसत नाही चांगलं, पण खूप सुंदर आहे. आपले आईज 4K मध्ये नाही 8K मध्ये 100K 100K मध्ये कॅप्चर करतात आणि कॅमेरा फक्त 4Kच कॅप्चर करतात. एवढं क्लिअर पाणी आहे ना. सो आता यशला कोणती तरी राईड करायची आहे, पण तू ट्राय नाही केलं. तू जेव्हा ट्राय करशील तू त्या पाण्यातून बघशील ना खाली असे मासे बिसे. सगळं केलंय मी ट्राय. अरे नाही, हे कोलमला आली आहे तू पहिले. नाही तो बघ, मला ना सर्फिंग करायचंय. इथे फाटते तुझी बोट मध्ये सर्फिंग करायचंय. ती लाट घेऊन जाईल ना. नाही घेऊन जाणार सर्फिंग, बट असं हे बघा कुर्ती घालून कोण बीचला येतं. जास्त मस्त आहे. मला ना असं वाटतं की आता थोडा वेळ बस झालं, मी खूप रेकॉर्ड केलंय, तर रेकॉर्ड करणं पण पाप नाही आहे. असं काय नाही, मी चालतेच आहे. मला ना म्हणजे बीच हा प्रकार खूप आवडतो. म्हणजे कुठलाही जगात कोणताही चांगला बीच असू दे मला आवडतं. मला असं वाटतं पाण्याची ती लाटांचा आवाज जो असतो ना तो असं तृप्त होतं मनाला. आणि मी युजली 1760 नाही 1000 फोटोज वगैरे काढते, बट आज मी काहीच फोटोज नाही काढते, मी जस्ट एन्जॉय करते. असं मी मगाशी बोलली यशला काहीतरी बोट राईड करायचं आहे आणि आता मी थोडासा लांबून, मगाशी मी एवढा चांगला अँगल दिसतोय हा, म्हणजे एवढा चांगला दिसतोय आणि मी लांबून नाही घेत होती व्हिडिओ, तर मी लांबून घेते आहे. तर त्याला बोट राईड करायचं आणि मी ना US मध्ये एकदा बोट राईड केलेलं, स्पीड बोट, आणि माझा एक्सपिरियन्स म्हणजे इतका चांगला होता. सो त्याचं असं तुम्हाला त्याची टेस्ट द्यावी लागते. युजली इकडे तसं आहे का नाही माहिती नाही, काही ते नॉर्मल बोटवरती जातो आहे ते पण नाही माहिती, बट स्पीड बोटला ना युजली एक टेस्ट पास करायला लागते की तुम्हाला माहिती आहे त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स. इथे असं काय आहे का नाही माहिती नाही, बट बघूया. वाटतं कोणत्या तरी आयलँडला आलो आहे, बघ ना समोर. असं वाटतं की आम्ही खरंच कोणत्या तरी आयलँडला आलो आहे. खूप मस्त वाटतंय, खूप मस्त. असं वाटतं यश मूवी बनवतं. यश मूवी बनवणार आहे आज. 3 hours मूवी तुम्हाला दिसणार आहे. अपूर्वा बोलते आतमधनं फाटली आहे तिची, पण एस्थेटिक खराब नाही करायची तिला. मला यशमुळे आम्ही इकडे आलो. यशची इच्छा होती इथे यायची आणि आम्ही सगळे आलो. मी तुझी काढतो. यशची इच्छा होती इथे यायचं आणि खरंच खूप चांगलं वाटलं. थोडं भीती वाटते जेव्हा ती अशी जाते बोट. वन टाइम एक्सपिरियन्स आहे आणि चांगलं आहे. वन टाइम म्हणजे सारखं करू शकतो. हे बघा, हे अदानी पोर्ट आहे आणि इथे फिशिंग हार्बर. हा आमच्यासोबत काही संबंध नाही. मागे फिशिंग हार्बर आहे. नाईस. आणि शिवानी आणि मी थोडासा घाबरत होतो. बाकी हे दोघं तर आम्ही दोघं अजिबात नाही घाबरलो. हा हे लोक काहीच घाबरले. काकू तर घाबरलाच नाही. आता त्यांनी आम्हाला असं पोर्टसाठी थांबवलंय की काय बघायचं असेल तर बघून घ्या तुम्ही. आता आम्ही जाऊ पुन्हा. कसं वाटलं यश? खूप अमेझिंग. आता ना भीती एक नंबर. सुपर. तू बोलली आता नाही भीती, डायरेक्ट पाणी दाखवला. सुपर. फायनली आमचा ॲडव्हेंचर स्पोर्ट झालेला आहे. यशमुळे आम्ही गेलो, बट सगळ्यांना खूप मजा आली. थोडंसं आम्ही पहिलं सगळेच घाबरलेलो, म्हणजे मी आणि शिवानी, बट हे दोघांना काहीच भीती नव्हती. आणि आता आम्ही ह्याच्या त्या बीचच्या बाहेरच असं शॉपिंग स्ट्रीट आहे. जर तुम्हाला शॉपिंग वगैरे करायचं असेल तर काय. ही प्रिंट कोणती आहे मला माहिती नाही, बट ही खूप आहे इकडे. गेम खूप छान वाटतोय.
त्यांना पण असं मस्त मजा येते. आलो आणि पूर्ण अंधार झाला. लाईट हाऊस आहे, लाईट हाऊस आहे इकडे. हे बघ ना स्ट्रीट्स इथे किती एस्थेटिक आहे असं वाटत ना. ते सोड, हे रूम अवेलेबल, काय रूम देतात बघ. हा दाखवतात ना? आपण इथे का नाही राहिलो? माहिती कोणाला होतं? नेक्स्ट टाइम मला असं वाटतं केरला सेकंड टाइम आलं पाहिजे. आपलं केरला 7 डेजमध्ये नाही होणार आहे. हा शिवानी, आपण केरला सेकंड टाइम आलं पाहिजे. आपला 7 डेजमध्ये केरला नाही होणार. सो फायनली आलो आहे आम्ही घरी. ते बीच जे बोट राईड होतं त्याच्यानंतर आम्ही एका कॅफेमध्ये गेलो. बट ते कॅफे इतकं काही नव्हतं, म्हणजे ते नॉर्मल पास्ताच वगैरे होतं, पिझ्झाज होतं. सो विचार केला की नाही, मग ह्या लोकांनी कोकोनट जे प्यायलं तेच. आणि मग आम्ही फायनली घरी आलो. उद्या आम्ही सॅडली या घरातून जाणार आहोत. 11 वाजताचं चेकआउट आहे. आणि किती मस्त आहे, मी तुम्हाला एकदा रात्रीचं दाखवते कसं दिसतं. खूप मस्त, असं वाटतं मूवीचा सेट आहे. आणि हा इथे बसून आहे. असं वाकडा का वाटतोय हा कॅमेरा? हा ऑब्सेस्ड आहे. आणि त्यांनी बघा बाजूला मस्तपैकी DJ याला पण हे मस्त आहे. मला फेवरेट आहे हे, हा मधला जो कॉर्नर आहे ना, हा माझा फेवरेट आहे. आता आजचा व्हिडिओ एकदम असं शॉर्ट, सिम्पल, मजा. आम्ही म्हणजे खरं सांगायला गेलं तर आम्ही कुठेही गेलं ना तर मी एकदम एक्सायटेड असते की असे फोटो काढूया, तसे फोटो काढूया. बट आज आम्ही एन्जॉय करत होतो. आम्ही काहीच असं इतकं फोटो वगैरे काय नाही काढलं. बट खूप मजा आली, खूप मजा आली. आणि उद्या 11 वाजता निघणार आहे आणि त्या दुसऱ्या Airbnb-मध्ये 2 वाजताचं चेक इन आहे. सो ऑब्व्हियसली ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला नेक्स्ट व्लॉग बघावा लागेल. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मे बी पर्पल हार्ट टाका, सो मला समजेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे. आणि हाईप करायला विसरू नका. बाय बाय.